कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, उंची 1646 मीटर अर्थात 5400 फूट, महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट. कळसुबाई शिखर सर करण्यासाठी आज मी भाईंदर येथून निघालेलो आहे. ठाणा रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. ठाणा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 2ला आमची सर्व ट्रेकिंगची मित्रमंडळी भेटलेली आहे. इथून आम्ही कसारा लोकलने कसारा येथे उतरणार आहोत. तेथून जे बेस विलेज आहे बारी, बेस कॅम्प जो आहे बारी येथे, तिथे जायचं आहे. तिथून आम्ही ट्रेकिंगची सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांमधील विराजमान अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील. कळसुबाई शिखरला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन येथून रात्रीची 11:34ची कासारा लोकल आम्ही पकडलेली आहे. आम्ही सर्व मित्रपरिवार एकाच डब्यात बसलेलो आहोत. कासाराच्या दिशेने हसत खेळत विनोद करत आमचा प्रवास चालू झालेला आहे. रात्रीचे 1:32 झालेले आहेत. कसारा रेल्वे स्टेशन येथे आम्ही लोकलमधून उतरलेलो आहोत. आमचे टीम मॅनेजर भरत भाई आम्हाला पुढील सूचना करत आहेत. यहाँ से हम लोग बारी विलेज जाएंगे, ठीक है, जहाँ पे बेस विलेज, वहाँ से 1/2 किलोमीटर का वॉक है जिधर हम बैग रखने वाले हैं या थोड़ा रेस्ट करने वाले हैं. फिर सुबह मॉर्निंग में फ्रेश अप होके नाश्ता करके फिर 7:30 या 8 बजे हम लोग ट्रेक स्टार्ट करने वाले हैं, ठीक है. बीच में हम लोग एक हॉल्ट लेंगे जिधर आपको चाय भी पीना है तो फिर आप चाय पी सकते हो, ठीक है. और कुछ क्या खरीदना है, कुछ लेना है तो आप ले सकते हो. फाइन, फिलहाल अभी इतना ही. सुबह फिर हम एक बार फिर से ब्रीच करें. कसारा रेल्वे स्टेशन येथून आम्ही 2 खाजगी वाहनांनी बारी गावाकडे निघालो. दरम्यान कसारा घाटाच्या आधी बाबा का धाबा या ठिकाणी चहा घेतलेला आहे. सर्वजण फ्रेश झालेत आणि पुढील प्रवास आमचा सुरू झाला. वेडीवाकडी वळणं घेत गाडी साधारणतः 2 तासात बारी गावाला पोहोचली. पण आमचं जे मुक्कामाचं ठिकाण आहे सह्याद्री हॉटेल, ते या बस स्टॉपपासून अर्धा किलोमीटर पुढे आहे. दरम्यान हे आम्हाला थंडगार वॉटर क्रॉसिंग लागले. त्याचा आनंद घेत आम्ही पुढे सरकलो आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन थोडे उजाड तास किलबिल ऐकायला आली आणि आम्ही सर्वजण बाहेर बघू लागलो. अत्यंत मनमोहक आणि प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचे किलबिल, सूर्याचे आगमन, आहा, अतिशय आल्हाददायक प्रसंग. बारी गावामध्ये हे आहे हॉटेल सह्याद्री कळसुबाई ट्रेकिंग कॅम्पिंग. तानाजी भाऊ नमस्कार. कसं चाललंय तुमचं? एकदम मजेत. मजेत. अरे वा, तुम्ही इथे काय काय सेवा देत आहेत? येणारे जे पर्यटक असतात आपल्याकडे, जे ट्रेकिंग कॅम्पिंगचे जे ग्रुप असतात, तर त्यांच्यासाठी आपण रविवार आणि शनिवार आमच्याकडे आधीच बुकिंग असतात लोकांचे. तर रोज साधारण सकाळी 5:30च्या दरम्यान आम्ही इतर ट्रेकर लोकांना नाश्ता वगैरे देऊन, चहा वगैरे घेऊन आणि ब्रेकफास्ट पूर्ण झाला की इथून ट्रेकचा मोसम आहे आणि ट्रेकला सुरुवात केली जाते. त्याच्यानंतर वरतून 12:30 किंवा 1पर्यंत त्यांची जेवणाची अरेंजमेंट करून व्हेज नॉनव्हेज वगैरे अशा पद्धतीचं जेवण वगैरे करून ते रिटर्नचा प्रवास करतात. सुप्रभात मित्रांनो, सह्याद्री हॉटेल येथे गरमागरम चहा पोहेचा नाश्ता घेतलेला आहे आणि आमची वाटचाल ट्रेकिंगच्या दिशेने चालू झालेली आहे. कळसुबाई शिखरच्या दिशेने आता आम्ही निघालो आहोत. डाली डाली फूलों की हे बघा,
हे आहे गेट. इथून ट्रेकची खरी सुरुवात होते. माता कळसुबाई निवासनी देवस्थान बारी, हे ट्रेकिंगची सुरुवात इथून होते. हे गावातल्या मंडळींनी हे ट्रेकिंगसाठी गेटसारखं बनवलेलं आहे. इथून आता आपला ट्रेकिंग सुरू होत आहे. तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे. अशा रीतीने आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. आणि हे अवघड अशी वाट आहे, पूर्णपणे पायवाट आहे. तुम्हाला कल्पना येतच असेल. हा आपला मार्ग अतिशय खडतर असा पायवाट, दगडं सगळी बाहेर आलेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला जावं लागणार आहे याच्यातून. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, हो पीजो रे मेरे पहाड़ को, हो पीजो रे मेरे पहाड़ को. ठंडो पानी ठंडो पानी ठंडो पानी. कळसुबाई ट्रेकला जाताना असे मध्ये मध्ये 50 ते 100 मीटर अंतरावर काही स्थानिकांनी एक हॉटेल्स टाकलेले आहेत. इथे आपल्याला चहा नाश्ता मिळू शकतो, जेवणही मिळू शकतं. आणि कॅम्पिंगसाठी पण इथे टेंट्स अवेलेबल आहेत. हे बघा, हे कॅम्पिंगचे टेंट्स उपलब्ध आहेत इथे. इथले जे ट्रेकर बंधू येणार आपले भारतातल्या विविध एरियातनं, त्यांची सर्व सोय इथे होऊ शकते. सगळ्यांनी निश्चिंतपणे यावं. खूपसं साहित्य आणायची गरज नाही आहे. कॅम्पिंगसाठी टेंट वगैरे इथे उपलब्ध आहेत. खूप जास्त सामान कॅरी करायची गरज नाही आहे, जेणेकरून आपण ट्रेकिंग जे आहे रिलॅक्समध्ये करू शकतो. धन्यवाद खाडेसाहेब. आपल्या गिर्यारोहकांना ट्रेकिंगसाठी सोपं जावं म्हणून पायऱ्या आहेत आणि बाजूला हे लोखंडी रेलिंग आहे, त्यामुळे कुठली दुर्घटना होत नाही. ट्रेकिंगची ही पहिली शिडी आहे. अतिशय सुरक्षित आहे, काही धोका नाही. आतापर्यंत कळसुबाई ट्रेकला एकही दुर्घटना झालेली नाही. हे या ट्रेकचं वैशिष्ट्य आहे. कारण जिथे जिथे डेंजरस एरिया आहे तेथे तेथे शिड्यांची निर्मिती झालेली आहे. शिड्यांमुळे ट्रेकिंग अतिशय सुखकारक, सुरक्षित झालेलं आहे. गजानन पाटील नावाचे व्यक्तिमत्व येस येस, थँक्यू. अतिशय कलाकार असतात. थँक्यू. आता इलागा आता हां, मोरया हां, वर या. कुठे राहत असो तुम्ही? खानदेशात का? मग तुम्हासाठी तांगून वाटे. ओके, खानदेशी हां. थांबा तुमनं नाव लिहायचे. या इलागा कितलाच आपला ग्रुप? आपला 7 लोक असेल. ओके. यूट्यूब चॅनल आहे. या मोरया. ओके. अरे वा. हॅलो, मी वैभव पाटील. मी चेंबूर मुंबईवरून आलो आहे. ओके. माझा फर्स्ट ट्रेक आहे. इथं आल्यानंतर मला खूप चांगलं फील होतं आहे. आणि हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा ट्रेक आहे, सगळ्यात हायेस्ट पीक आहे, त्यामुळे मी इथं आलो आहे. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी हिरालाल पाटील, अंमळनेर, जिल्हा जळगावहून आलेलो आहे. आणि ही पहिलीच आमची ट्रेकिंग आहे. आणि हॅपी रायडर्ससाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. नमस्कार, मी रवींद्र बोरसे सर, अंमळनेर, जिल्हा जळगाव. फर्स्ट टाइम ट्रेकिंगसाठी आलो आहे कळसुबाई शिखरावर आमच्या ग्रुपनिशी.
तर खूप आनंद वाटत आहे. कुठल्या शाळेत आहेत सर आपण? धरणगाव तालुक्यात माझी नोकरी आहे. हां, जिल्हा परिषद शाळा. छान छान. नमस्कार, मी निंबा बच्छाव, बडगाव तालुक्यात आहे मी, अरे वा अंचळगाव वा वा दीपो शाळेमध्ये. थँक्यू एकदम भारी वाटतंय, थँक्यू सर थँक्यू निसर्गरम्य वातावरण. थँक्यू सर. नमस्कार, मी विलास पाटील अंमळनेरहून आलो आहे. फर्स्ट टाइम ट्रॅकिंग करतोय. खूप छान वाटतं इथं आणि खूप आनंद आहे. थँक्यू सर. घ्या. मी विजय पाटील अंमळनेर. आमच्या ठीक आहे धन्यवाद. आपलाही धन्यवाद. आणि ट्रेकिंग करताना आम्ही बऱ्याच दिवसापासून ठरवलं आणि मला एका पायाला त्रास असून सुद्धा एवढं अंतर मी चढेल की नाही चढेल ही मोठी शंका होती, परंतु टीमचं सहकार्य आणि मनोधैर्य मला वाढवलं आणि इथपर्यंत पोहोचलो. आणि हॅपी रायडर्सला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सरांसाठी टाळ्या वाजवा. थँक्यू. मी रवींद्र पाटील, अंमळनेर, जिल्हा जळगाव. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आणि हे ट्रॅक करण्याचा जो वेगळा आनंद असतो तो आज आम्ही घेत आहोत. यासाठी हॅपी रायडर्स गजानन पाटील यांचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार, मी सचिन पाटील. मी सर्वांचं हॅपी रायडर्स ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत करतो. तसेच आमचे मित्र गजानन पाटील सर जळगाव पाचोरा यांचेही खूप खूप आभार मानतो. आणि हा 1648 समुद्रसपाटीपासून उंचीवर असणारा कळसुबाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर हे सर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. बेस्ट ऑफ लक सर. आणि सरांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू सर. कळसुबाई हे शिखर समुद्रसपाटीपासून 1646 मीटर आहे. साधारणतः 5400 फूट याची उंची आहे. महाराष्ट्रातलं माउंट एव्हरेस्ट म्हणून याला ओळखलं जातं. हे आमचा अंमळनेरचा सगळा शिक्षक परिवार आहे. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद. ट्रेकिंग करत आम्ही 1360 मीटरपर्यंत वरती आलेलो आहोत. आता फार कमी ट्रेक शिल्लक राहिलेला आहे. ट्रेक खूपच सहज आणि सोपा आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अत्यंत आनंद होत आहे. या परिसरात महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. कळसुबाईबद्दल येथे 2 दंतकथा प्रसिद्ध आहे. कळसुबाई नावाची एक मुलगी एका श्रीमंताकडे कामाला होती. तिच्या अटीनुसार ती झाडणार नव्हती आणि भांडी घासणार नव्हती, पण एका दिवशी अपरिहार्य कारणामुळे तिला झाडणे आणि भांडी धुणे हे काम करावे लागले. त्यामुळे रुसून कळसुबाई ही शिखरावर जाऊन बसली, म्हणून या शिखराचे नाव कळसुबाई शिखर असे पडलेले आहे. पिजोरे मेरे पहाड़ को
दुसऱ्या कथेनुसार कळसुबाई ही आयुर्वेदिक जडीबुटी झाडपाला यांची जाणकार होती आणि त्या ज्ञानाच्या आधारे तिने बरेचशा लोकांच्या रोग व्याधी दुःख दूर केले होते. हे स्थानिक लोक कळसुबाईला देवीचे रूप मानतात. कळसुबाईनंतर इथे शिखरावर कळसुबाईची समाधी बांधलेली आहे. मस्त मस्त. येथे पिण्याच्या पाण्यासाठी खूप जुन्या काळची विहीर आहे आणि 12ही महिने या विहिरीला पाणी असते. सर्वांनी कृपया या विहिरीतनं पाणी घ्यावे, पण विहिरीत काही बाटल्या किंवा कचरा टाकू नये किंवा विहिरीत उतरू नये अशी स्पष्ट विनंती स्थानिकांची आहे आणि ते अतिशय योग्य आहे. पीजो रे मेरे पहाड़ को, ओ पीजो रे मेरे पहाड़ को, ठंडो पानी, ठंडो पानी, ठंडो पानी, ठंडो पानी. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर. ह्या संपूर्ण ट्रेकमध्ये एकूण 4 शिड्या आहेत. 4 शिड्यांमुळे आपले ट्रेकिंग अतिशय सहज सुलभ झालेले आहे. अंतर जरी जास्त असले तरी फारसा त्रास जाणवत नाही. अतिशय सुरक्षित शिड्या आहेत. धोका अजिबात वाटत नाही. त्यामुळे लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्तीसुद्धा हा ट्रेक सहजतेने पूर्ण करू शकता. इथे बघा आमची सर्व टीम एका छोट्याशा हॉटेलमध्ये जमा झालेली आहे आणि तेथील भजी खाण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. आम्ही सर्वांनी गरमागरम भजीचा आस्वाद घेतलेला आहे आणि मस्तपैकी स्वादिष्ट चहा घेऊन आम्ही इथे थोडं रिलॅक्स झालो, थोड्याशा गप्पा मारल्या, थोड्या विनोद केलेला आहे आणि थोड्या वेळाने आम्ही आता शेवटची शिडी क्रॉस करण्यासाठी पुढे जात आहोत. खरंच छान साहेब, मस्त आहे. त्यांचं नाव घ्या आणि ना तुमचं चॅनल सबस्क्राईब करायला. हां, तुमचं चॅनलचं नाव आहे हॅपी रायडर गजानन पाटील. हां, तुमचं घेतो बरं का, माझ्या व्हिडिओमध्ये हे येईल. हां, वाढवायचे त्यासाठी तर आलो आहे आपण ट्रेकिंगला. हॅपी रायडर गजानन पाटील आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुमचा हा फोटो हे तळलेलं हे सगळं येईल. ओके. अतिशय कौतुकाची बाब आहे. बघा हा छोटा गिर्यारोहक आपला कळसुबाईचं दर्शन घेऊन खाली उतरत आहे. छान छान. कळसुबाई ट्रेकिंगच्या दरम्यान ज्या रेलिंग्स आहेत किंवा ज्या शिड्या आहेत त्यांची मेंटेनन्स, देखभाल, दुरुस्ती राजूर वन विभागातर्फे केली जाते. हे बघा त्यांचे कर्मचारी येथे दुरुस्तीचं काम करत आहेत. धन्यवाद धन्यवाद.
चला पाटील साहेब वरती चाललेले आहेत. मस्त मस्त मस्त. चला चला चला. शाबास शाबास. मस्त मस्त. मागे बघा. चला मंडळी. Come on, keep moving, guys. Come on. Come on, Vilas. Come on. Let's go. Come on, keep moving. Yes. Yes, साहिबा. क्या बात है. आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची गिर्यारोहकांची विशेष गर्दी आढळून येत आहे. त्यामुळे ही जी शेवटची शिडी आहे ही सर्वात लांबची शिडी आहे आणि या शिडीवरून एक साईड ट्रॅफिक फक्त चालू असते. एकतर येणारे येत राहतात किंवा वर सरकणारे पुढे जात राहतात आणि तेच योग्य आहे. कारण शिडी छोटीशी अरुंद असल्यामुळे एका वेळी येणारे आणि जाणारे प्रवास करू शकत नाही. त्यामुळे आपण येणारा ग्रुप खाली उतरू द्यावा आणि नंतर इकडून वर जाणाऱ्यांनी एकत्रितपणे वर जावे हेच योग्य आहे. त्या शिडीवरून पुढे जायचं आपल्याला. ही पुन्हा दुसरी शिडी. ही जरा लांब लचक शिडी आहे. अतिशय लांब लचक आणि थोडीशी रिस्की अशी आहे. थोडीशी हलते ती शिडी. तर हळूहळू आपल्या सावकाश सावकाश शिडी चढायची आहे आता. महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट कळसुबाई शिखर येथे आम्ही पोचलेलो आहोत. हे बघा, हे कळसुबाईचं मंदिर आहे. हे आम्ही आता टॉपला आलेलो आहोत. इथून व्ह्यू किती सुंदर दिसतोय बघा. मी आता पूर्ण 360 डिग्री व्ह्यूज घेतो. हे बघा समोर धुकं आहे. हे कुंडलनी मां जगदंबा, हे कुंडलनी मां जगदंबा, जागो 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 जागो, हे मूलाधार निवासनी मां, हे मूलाधार निवासनी मां, जागो 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 जागो, हे कुंडलनी मां जगदंबा, हे कुंडलनी मां जगदंबा, जागो 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 जागो। तुम युगों युगों तक सूक्त रही, मैं विषय भोग में लिप्त रहा। तुम युगों युगों तक सूक्त रही, मैं विषय भोग में लिप्त रहा। अब तो त्यागो मां निद्रा को, अब तो त्यागो मां निद्रा को, जागो जागो जागो,
हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे कुंडलनी माँ जगदम्बा, जागो 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 जागो। ब्रह्मा तुम हो, शंकर नारायण तुम ही हो। गुरुदेव ईश ब्रह्मा तुम हो, शंकर नारायण तुम ही हो। अब कश छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज। गणपती गजशिवपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीप्रती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सशास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय सो, राजा शिवछत्रपती महाराजांचा जय हो, राजा शिवछत्रपती महाराजांचा जय हो। भंडारदरा धरणाचं हे बॅक वॉटर आहे। ट्रेकिंगच्या दरम्यान सीड्या रेलिंग्स पायऱ्या खराब होणे स्वाभाविक आहे आणि शासनातर्फे त्याची दुरुस्ती वेळोवेळी केली जाते। नमस्कार, मी पांडुरंग जाधव ठाणे शहरवरून आलो आहे आणि ह्या ग्रुपबरोबरचा माझा 6वा-7वा ट्रेक आहे आणि मस्त ट्रेक झाला, एन्जॉयड व्हेरी वेल, थँक्यू। नमस्कार, मी श्रीमान योगेश संखे विरारून आलो आहे आणि या ग्रुपसोबत 3रा ट्रेक आहे। खूप छान वाटलं। महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसूबाई इझिली झालं, पण खूप मजा आली। थँक्स। नमस्कार, मी संजय उसांडे बदलापूरवरून आलो आहे आणि माझा हा पहिलाच ट्रॅक आहे, ग्रुप ट्रॅक आहे। चांगला अनुभव आलेला आहे, यापुढे यांच्यासोबत पुन्हा येणार। ओके ओके। हाय, रमेश ढगे डोंबिवलीवरून आलो आहे
या ग्रुपसोबत माझे भरपूर ट्रेक झालेले आहे. कळसुबाईला पहिल्यांदाच आलो आहे. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर होतं, ग्रीनरी, फ्लॉवर्स आणि ट्रेक करताना पण मजा आली. सुपर्ब. नमस्कार, मी तुषार हिरवे मुंबईवरतून आलेलो आहे. या ग्रुपबरोबर हा माझा पहिलाच ट्रेक आहे. सर्वात उंच शिखर कळसुबाई. आज खूप आनंद घेतला. इथला फ्लावर व्हॅली, धुके, झरे आणि त्याच्याबरोबर सोबती आणि रानमेवा खूप एन्जॉय केला. थँक्यू. मी रेश्मा हिरवे आणि मी पहिल्यांदा या ग्रुप बरोबर आलेली आहे ट्रेकिंगला. आणि कळसुबाईच्या इकडचा हा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आम्हाला पुन्हा यायला आवडेल. आणि थँक्यू फॉर द एक्सपिरियन्स. नमस्ते, मी सुभाष दुधबाते ठाण्यावरून आलो आहे, मुंबई पोलीस. हा माझा 6वा ट्रॅक आहे यांच्यासोबत, पाटील साहेबांसोबत. खूप छान वाटलं, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. आणि कळसुबाई हा ट्रॅक म्हणजे मला खूप दिवसापासून इच्छा होती हा करायचा आणि हा योग आज आला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी सुनील घडुसे, ठाणे वायरलेस, ठाण्यावरून आलेलो आहे. मी याच्या आधी कधी ट्रॅकिंग या विषयावर आलेलो नाही आहे, पण ह्या पहिल्यांदाच मी आलो आणि खूप आनंद एन्जॉय हे केला, मी अनुभवला. मला खूप मजा आली आणि खूप चांगले वाटले. थँक्यू. नमस्कार, मी प्रेमकुमार यादव ठाण्यावरून आलेलो आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आज सर केलेलं आहे आणि माझा हा पहिलाच ट्रॅक आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रदीप साळुंके, मी नाशिकवरून आलेलो आहे. आणि आपण काल सायंकाळी मीन सी लेवल 0पासून सुरुवात केली आणि आज पायथ्यापासून तर माथ्यापर्यंत आपण अगदी 45 मिनटात हा कळसुबाई शिखर सर केलेला आहे. आपली टीम एवढी स्ट्रॉंग होती आणि हा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता. सर्वांनी हॅपी रायडर गजानन पाटील हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. सो धन्यवाद पाटील साहेब एवढं कव्हरेज दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू पाटील साहेबांसोबत. ओके, वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार, मी संतोष अनंत मालुसरे अर्थात सॅम, SAM सॅम. माझं तर एक यूट्यूब चॅनल आहे. ज्यांच्याबरोबर मी आता बोलतो ते गजानन पाटील यांचं हॅपी रायडर गजानन पाटील नावाचं एक चॅनल आहे. आम्ही एकत्र बरेचसे असे ट्रेक केलेले आहेत आणि खूप एन्जॉय केलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा ट्रेक म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण ते आम्ही आज सर केलेलं आहे आणि खूप आनंद झालेला आहे. आम्हाला खूप एन्जॉयमेंट मिळालेली आहे, खूप धमाल केलेली आहे. आमचे जे सगळं सहकारी आहेत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे वेगवेगळे चॅनल्स आहेत असे, ते सगळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. श्रीमान योगी म्हणून आहे त्यांचं एक आहे चॅनल, त्यांचं नाव योगेश संघे. तसे गजानन पाटील यांचं आहेत आणि त्यांचे सबस्क्रायबर जवळ 750 झालेले आहेत. तर त्यांचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा त्यांना. आणि असेच त्यांचे एक एक सबस्क्रायबर वाढत जाऊ. आम्ही ट्रेकला एक एक वेगळी असे खूप अशी धमाल करू. धन्यवाद पाटील साहेब, धन्यवाद. नमस्कार, मी विलास कोकणे, मुंबई शहर. ट्रॅकिंगचा हा माझा 5वा ते 6वा एक्सपिरियन्स आहे. आज आमचा कळसुबाईचा ट्रॅक झालेला आहे. खूप मजा आली. धन्यवाद. माझं नाव कार्तिक आहे. मी फर्स्ट टाईम याच्याबरोबर आलो आहे. कळसुबाई हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. आणि हॅपी रायडरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर कमेंट करा. थँक्यू. माझं नाव प्रशांत आणि मी हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि फर्स्ट टाईम हा ग्रुपने ट्रॅव्हल केला आहे. ते हा ट्रॅव्हल म्हणजे चांगलं आहे आणि बेटर एक्सपीरियंस भेटला है ह्या ट्रिपने. एंड थैंक यू. वेलकम वेलकम. मैं निकिता, फर्स्ट टाइम ट्रैक पे आई पर बहुत ज़्यादा मज़ा आया. थके पर बहुत ज़्यादा मज़ा आया चढ़ने में. फर्स्ट टाइम का एक्सपीरियंस बहुत अच्छा था. थँक्यू. वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम. Come on guys, come on. Lovely. Keep smiling, keep smiling. क्या बात है, क्या बात है. This is called catwalk. Come on. सही है. संभाल के. यस यस यस, पहिली पायदान पे हसलं तरी चालतंय. कोण बोल. एक नंबर गाइस. सही है. अंदो पाय जरा पुढे ठेवला पाहिजे. नहीं ठीक है. गुड गोइंग गाइस, गुड गोइंग. बस कोई छोड़ो मत, बस
सही है किपू एक लावले थोडासा हा एक नंबर क्या एक्सप्रेशन है बस सही है एक नंबर अरे क्या बात है गुड 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 क्या स्माइल है अरे लावले एक नंबर नहीं ठीक है गुड 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 गाइस कळसुबाई ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे. ज्या गेटमधून आम्ही प्रवेशद्वारातनं ट्रेक चालू केलेला होता त्याच गेटमधून आता बाहेर पडत आहोत. तिथे लिहिलेलं आहे धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आपण आता कळसुबाई ट्रेकिंग करून पुन्हा इकडे आलेलो आहोत आणि आता जेवणाची व्यवस्था इथे आपल्या घरात झालेली आहे. सगळे बसलेले. तिथे नाव काय तुझं बाबा? कार्तिक, संजीव, तुषार, प्रशांत, पांडुरंग, विलास, प्रेम कुमार यादव, सुभाष, सुनील, श्रीमान योगी. हॅपी रायडर गजानन पाटील. आणि ह्या सर्व ट्रेकचे सर्व किंवा मार्गदर्शक ते भरत गुरु. तर आता आपण सर्वांनी ट्रेक झालेला आहे पूर्ण आपला आणि आता इथे जेवायची व्यवस्था आहे. जेवल्यानंतर आपण पुन्हा मग पुढच्या हॉटेल सह्याद्रीमधून आपण निघणार आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत. आपली ओळख द्या. ट्रेक पूर्ण करून आम्ही इथे आलेलो आहोत सह्याद्री हॉटेल येथे आणि आमचं हे घरगुती जेवण चाललेलं आहे. सगळे आनंदाने जेवत आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्या जेवणाचा आनंद दिसत आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारचं जेवण इथे उपलब्ध आहे. आणि सरबत लिंबू सरबत आहे. कॉम्प्लिमेंट. हे कुंडलनी मां जगदंबा, हे कुंडलनी मां जगदंबा. अहमदनगर जिल्हा, तालुका अकोले, बारी जागीरदारवाडी इथे कळसुबाईचं एक हे मूळ मंदिर आहे. दुसरं मंदिर जे आहे शिखरावर आहे. ट्रेक वरती समाधी आहे. तर या मंदिराचं आपण दर्शन घेऊया. हे आपलं कळसुबाईचं मंदिर आहे. मंदिराची जी बनावट आहे ही बरीचशी प्राचीन पद्धतीची आहे. हे कुंडलनी मां जगदंबा, हे कुंडलनी मां जगदंबा. जागो 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 जागो. नमो नारायण. हे कुंडलनी मां जगदंबा. जागो 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 जागो. आणि ह्या मंदिराच्या बाजूनेच एक कळसुबाई ट्रेक सुरू होतो. मंदिराला आपण प्रदक्षिणा घालूया.
इथे बाजूला कॅम्पिंग वगैरेची पण सोय आहे. टेंट वगैरे भाड्याने मिळतात. निसर्ग अतिशय अप्रतिम फुललेला आहे. हो शंकर नारायण तुम ही हो, अब कष्ट हरो जग जननी माँ. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. बारी या गावावरून आता आम्ही मुंबईकडे जाण्यास निघालो आहोत. तम से ढकी हुई है तीनों कुंडल तीनों गुण तुम. आता मला हा नयनरम्य धबधबा पाहायला मिळालेला आहे. थोडा वेळ आम्ही इथे थांबलो, फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचा आनंद घेतला आणि हे भावली धरणाचे बॅकवॉटर बघा किती प्रचंड आहे. अब जागो तो जागो जागो जागो, हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे कुंडलनी माँ जगदम्बा. जागो 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 जागो, हे मूलाधार निवासनी माँ, हे मूलाधार निवासनी माँ. जागो 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 जागो. चला चालत राहा. अतिशय दुख जीवों को भोग सताते हैं. अंतर्मुखी परिवाहित माँ तुम अग्नि रूप धारण करनो, हो विषय वासना दग्ध तभी. हो विषय वासना दग्ध तभी. जागो जागो जागो, हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे कुंडलनी माँ जगदम्बा. जागो 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 जागो, हे मूलाधार निवासनी माँ, हे मूलाधार निवासनी माँ. जागो 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 जागो. मैं योग भक्ति जप तप संयम अभिमान युद्ध करता हारा. जप तप संयम अभिमान युद्ध करता हारा. पर तुम न जगी न जगी न जगी, पर तुम न जगी न जगी न जगी. जागो जागो जागो, हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे कुंडलनी माँ जगदम्बा.
जागो 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 हे मूलाधार निवासनी माँ, हे मूलाधार निवासनी माँ, जागो 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 जागो। अब कृपा करो माँ दयामयी, निज बंधन में मैं तड़प रहा। अब कृपा करो माँ दयामयी, निज बंधन में मैं तड़प रहा। अब जाग उठो, अब जाग उठो, अब जाग उठो, अब जाग उठो, जागो 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 हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे कुंडलनी माँ जगदम्बा, जागो 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 हे मूलाधार निवासनी माँ, हे मूलाधार निवासनी माँ, जागो 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 जागो। गुरुदेव कृपा का आश्रय ले, अब अंतर्मुखी प्रकाशित हो। का आश्रय ले, अब अंतर्मुखी प्रकाशित हो। मन की मलिनता दूर करो, मन की मलिनता दूर करो, जागो 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 हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे कुंडलनी माँ जगदम्बा, जागो 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 हे मूलाधार निवासनी माँ, हे मूलाधार निवासनी माँ, जागो 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 जागो। अब विष्णु तीर्थ का रूप धरो, है विनय शिवोम की चरणों में। अब विष्णु तीर्थ का रूप धरो, है विनय शिवोम की चरणों